भिक्षू संघ हा भगवा धोका असू शकतो अशी भविष्यवाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. आपण जो खाली बॅनर पाहतोय, खर तर हा बॅनर चैत्यभूमी दादर चौपाटी येथे फेन विश्वदानंद बोधी फाउंडेशन अंतर्गत वैशाखी पौर्णिमेनिमित्त बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी छापण्यात आलेला आहे. मुळात बुद्धाची जयंती भारतामध्ये साजरी होत असताना बुद्धाच्या जयंतीच्या बॅनरवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसावा यासारखं दुसरं वाईट आणि बुद्धिभ्रष्ट करणार दुसरं काही असेल असं मला वाटत नाही. बौद्ध भिक्षूंनी खुशाल हिंदू धर्मवाद्यांसारखं त्यांची मठ चालवावीत, पण बुद्धाला बाबासाहेब आंबेडकरांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही आज जी चूक करताय, उद्या त्याचा इतिहास बनतोय आणि तोच इतिहास सत्य मानून लोक चालतात. आपण ज्या छोट्या छोट्या चुका करतो यातून सुद्धा बरच मोठं प्रतिक्रांतीचं रूपांतर निर्माण होऊ शकतं. खर तर भारतामध्ये बुद्धाची जयंती साजरी व्हावी आणि त्या जयंतीच्या बॅनरवर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नसावा. खर तर ह्या भिक्षू लोकांना लाज वाटायला पाहिजे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज भारतामध्ये बुद्धाला पुनर्जीवित होऊन पुन्हा प्रस्थापित होण्याची संधी मिळाली, त्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही नाकारताय. तुम्हाला तुमच्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो टाकायचा आठवण राहतीये, बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा फोटो टाकायची तुम्हाला लाज का वाटती? तुमचा काय आर्थिक स्वार्थ काय आहे? आणि भिक्षूंचा आर्थिक स्वार्थ असावा यापेक्षा दुसरी नीच प्रवृत्ती संघामध्ये दुसरी कुठली असू शकेल असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट, तुम्ही जे बुद्धाचे फोटो वापरता हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या बुद्धाचे फोटो नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अभिप्रेत असणाऱ्या बुद्धाचा फोटो स्वतः स्केच केलेला आहे. महाराष्ट्रातलाच नव्हे, संपूर्ण भारतातला कुठलाच भिक्षू बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बुद्धाचा फोटो, बुद्धाचं शिल्प, बुद्धाची मूर्ती वापरत नाहीत. यांना जागतिक बुद्धाच्या मूर्त्याच का लागतात है ना? कारण तिकडून तसं फंडिंग येतं का? बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला बुद्ध संपवण्यासाठी तुम्हाला RSS आणि इंटरनॅशनल स्टेट्सनी प्रेझेंट केलेलं आहे का? जिथं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या बुद्धाचे डोळे उघडे आहेत, तुमच्या बुद्धाचे डोळे कुठंच उघडे का दिसत नाहीत है ना? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाचं कपाळ, बुद्धाचं नाक, बुद्धाचं होठ, बुद्धाचे गाल, बुद्धाचा एकदम चेहरा, बुद्धाचे पाय, बुद्धाचे हात सगळे भारतीय माणसासारखं असलं पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धाबद्दल संकल्पना होती. ही संकल्पना तुम्ही नष्ट करण्याचा विडा उचलला आहे का? बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बुद्धाचं स्केच केलेला आहे हे तुम्हाला मान्य नाहीये. याचा अर्थ तुम्हाला द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ मान्य नाहीये. आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला भारतामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार मुळीच नाहीये. बाबासाहेब आंबेडकर तुम्ही नाकारताय हे आज ओपनली दिसतंय. त्याचबरोबर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बुद्ध सुद्धा नाकारताय, हे सुद्धा ओपनली दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आणि अशा कार्यक्रमांना खरं तर बौद्धांनी जाऊ नये, बहिष्कार टाकावा.
जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी बुद्धाची मूर्ती सापडणार नाही, बुद्धाचं स्केच सापडणार नाही, बुद्धाचं स्तूप सापडणार नाही, बुद्धाचे फोटोच सापडणार नाहीत, त्या त्या ठिकाणी खरं तर बौद्धांनी बहिष्कार टाकायला पाहिजे. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर इथं महाराजांनी बऱ्याचशा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली नाही. त्यामुळं बुद्धाबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता नाही, बुद्धाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धा नाहीये, बुद्धाबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा नाहीये. म्हणून आजही भारतामध्ये थायलंडवरून, बर्मावरून, चीनवरून, बाहेरच्या देशातून आलेल्या फुकट मूर्त्या बसवण्यासाठी स्पर्धा लागतीये, है ना. बुद्धाच्या मूर्त्या फुकट आणून बसवण्यासाठी यांची स्पर्धा चालू आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्केच केलेला, निर्माण केलेला, सांगितलेला, प्रेझेंट केलेला बुद्ध विहारामध्ये आणून बसवण्यासाठी, पोस्टरवर छापण्यासाठी आमच्या लोकांकडे वेळ नाही आहे. हा जरी दुसरा भाग झाला तरी विशुद्धानंद बोधी फाउंडेशनने ही जी चूक केलेली आहे, ही चूक क्षमा करण्याच्या लायक नाही आहे. ज्या विशुद्धानंद बोधींना बाबासाहेब आंबेडकरांचा इतकाच विंटाळ होत असेल तर त्यांनी पहिलं चिवर स्वतःच उतरून ठेवावं, कारण तुम्ही भिक्षू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहात. जो व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाकारतो तो व्यक्ती भारतामध्ये भिक्षू म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही आहे. आणि त्यामुळं विशुद्धानंद बोधी यांचं चिवर काढणं काळाची गरज आहे. अशा भिक्षू लोकांना, ज्यांना बाबासाहेब आंबेडकर मान्य नाहीयेत, बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध मान्य नाहीये, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकातील बुद्धाचं चरित्र मान्य नाहीये, खरं तर अशा भिक्षू लोकांना त्यांच्या अंगावरचं चिवर काढून लाथा घालून हकलून दिल्या पाहिजेत. हे मी संघाबद्दल बोलतोय आणि ज्या भिक्षूंना बाबासाहेब मान्य नाहीयेत त्यांच्याबद्दल बोलतोय. असं कोणी समजू नये की संघ म्हणजे सर्व शक्तिमान आहे. अनुयायांशिवाय संघ काहीच नाही आहे. जोपर्यंत संघासोबत अनुयायी नाही आहेत तोपर्यंत संघाची व्हॅल्यू 0 आहे. संघ आणि अनुयायी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत धम्माचं कार्य पुढे जाणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धापासून दूर करण्याचा कुटील डाव तुम्ही RSSच्या मांडीवर बसून खेळू नका, असा माझा विशुद्धानंद बोधी यांना सल्ला आहे. त्यांनी तो वेळीच पाळावा, अन्यथा महाराष्ट्रातून त्यांचं चिवर उतरवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू, अशी मी त्यांना धमकी समजा किंवा विनंती सुद्धा समजा. संघाने संघाचं काम संघाच्या परिपेक्षामध्ये राहून केलं पाहिजे, RSSच्या परिपेक्षामध्ये राहून केलं नाही पाहिजे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर यांना वगळून तुम्हाला बुद्ध इथं मांडताच येणार नाही.